जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 12वा अध्याय मी आपल्यासाठी वाचतो. स्त्री व अजगर. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. ते हे, एक स्त्री दिसली. ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेना देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. ते हे, पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी 1/3 तारे ओढून टाकून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रस्तुत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला. सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्याचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणे उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठगवणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्यांच्या दूतास टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा व आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मारायची पाळी आली. तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा. पृथ्वी व समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे. आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व अर्धकाळ तिचे पोषण व्हावयाचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला. परंतु स्त्रीला भूमीने सहाय्य केले. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणी देवाचं वचन खूप रहस्यमय आहे. हे समजून घेण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त प्रार्थनेत राहावं लागणार आहे आणि म्हणून आपण त्या वचनाचा अभ्यास करूया. देवबाप आम्हाला काय दाखवत आहे त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत आणि देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला सर्वांना आशीर्वादित करो आणि खरोखर
प्रभू महान आहे. ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला आहे त्या सर्वांना देव बाप आशीर्वादित करो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चॅनल शेअर करा आणि लाईक करा आणि देवाचं वचन हे वाचा, कारण हा शेवटचा काळ आहे. आणि ह्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जो शेवटच्या काळामध्ये जी लढाई आहे, शेवटच्या काळामध्ये देवाचे लोक आहे, त्यांचे जे काय आहे ते सर्व ह्या ठिकाणी नमूद केले आहे. आणि म्हणून आपण हे वाचूया, त्याचा अभ्यास करूया आणि देवबाप आम्हाला काय दाखवत आहे ते आम्ही जाणून घेऊया. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, हे वचन जे कोणी ऐकतील, ही प्रार्थना ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्यशाली हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, हा नवीन दिवस पुन्हा एकदा तू आमच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे संकटामध्ये आहेत, आजारी आहेत, बेरोजगारीत आहेत, पापाच्या पिढीमध्ये आहेत, ओ पित्या परमेश्वर, अनेक समस्यांनी भरलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवणारा परमेश्वर तू आहेस. प्रभू, तरुण लेकरांच्या ज्या काही परीक्षा चालू आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये त्यांना तू सहाय्य कर आणि हे देवा, उन्हापासून सर्वांचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू येशू, जे शेतामध्ये पिकं आहेत त्या पिकांचं संरक्षण तू कर आणि देवा, विशेष करून सर्व पापापासून, सर्व दुष्टाईपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू संरक्षण कर आणि तुझं गौरव दे. तुझ्या वचन आमच्या जीवनामध्ये प्रभू येऊ दे आणि तुझं गौरव दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे आणि तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे. प्रभू परमेश्वरा, हे देवा, तू पवित्र, तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे आणि तुझं गौरव दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. आमचे सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. आजचा दिवस प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा कर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवीन क्रांती तयार कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, आमचा भारत देश, सर्व राष्ट्र, या सर्व राष्ट्रातील सर्व प्रजेला प्रिय प्रभू, तुझ्या लोकांवरती तू दया कर. सर्व वाईट गोष्टीपासून तू प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन.